तीच मुलं डगआउटमध्ये असतील. त्याच्या व्यतिरिक्त बाकी सगळ्यांना विनंती असेल, डगआउटच्या बाजूला भरपूर जागा आहे. मॅचचा लोभ तर तिथून उठवू शकता. दरम्यान दोन संघ, विघ्नेश फायटर आणि समर्थ 1432 बॉय, समर्थ बॉयज 1432 संघ. चला सलमान गोलंदाज मार्कवरती पियुष. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा कव्हर दिशेला मारला फटका आणि पहिला चेंडूवरती सुशांतच्या बॅटीत येतोय दमदार कडकचा फटका. 4 धावांचा चौकार. थोडंसं गचाळ चित्रक्षण, खराब चित्रक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणि 4 धावांनी सुरुवात झालाय. त्यानंतर गोलंदाज पुन्हा एकदा पियुष आणि सुशांत. आखूड टप्प्याच्या पुन्हा एकदा दिशा तीच. आता मात्र क्षेत्ररक्षण झालंय, फेकी आलाय. एकच धाव घेतली गेली चेंडूवरती. एका धावाने धावसंख्या अजून इकडे पुढे सरकले, 5 वरती जाऊन पोहोचलाय. सुरुवात चांगली, फ्लाइंग सुरुवात. निश्चितच थोडेसे फटका चांगला एक्झिक्यूट केला, क्षेत्ररक्षणाने 7 लाभली, चौकार आला. त्यानंतर एक धाव आल्या. अर्चिस स्ट्राईक एंड वरती आलाय आणि अर्चिस मध्ये सुद्धा सुशांत सारखीच क्षमता आहे. हलक्या रीतीने खेळून काढला चेंडूला. निश्चितच जम बसवण्याचा प्रयत्न केला, शेवटपर्यंत उभा राहण्याची कोशिश केली जाईल दोन्ही फलंदाजांकडनं. त्या चेंडूवरती निश्चितच सुशांत स्ट्राईक एंड वरती असेल. हो, निश्चितच जागा बनवून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु अखेर क्षणी आपण पाहिलं त्या चेंडूवरती रनआउटची संधी दवळून आली होती, केली मिस. 2 धावा कंप्लीट, 2 धावांनी धाव सरकलाय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 1वर 0, 10 धावा फलकावरती लगावल्या जातात. आणि तुमच्यावर पालघर कारण धीरूभाई एक नंबर ना, धीरूभाई एक नंबर, धीरूभाई एक नंबर ना, धीरूभाई एक नंबर, जयेशभाई एक नंबर. 10 धावा फलकावरती लगावल्या गेल्यात आणि पॉवर प्लेचा इशारा या ठिकाणी. पॉवर प्लेचा इशारा नक्कीच झालाय. दुसऱ्या षटकामध्ये घेतलाय पॉवर प्ले. पहिल्या षटकामध्ये आल्या 10 धावा. गोलंदाजी मार्कवरती भावेश आलाय हे षटक हाताळण्यासाठी आणि भावेशच्या गोलंदाजीवरती नक्कीच पॉवर प्ले घेतला गेलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 10 आल्यात तर नक्कीच विदाउट पॉवर प्ले 10 आल्यात तर पॉवर प्लेमध्ये अजून जास्त येऊ शकतील अशा अनुषंगाने घेतलेली पॉवर प्लेची षटक. पहिल्या चेंडूवरती खूप सुरेख चेंडू होता, हलक्या रीतीने खेळून काढला. 1 धाव काढली गेली चेंडूवरती. एका धावानेशी 1ने धावफलक सरकलाय, पुढे 11 वरती पोहोचलाय. दरम्यान 5 चेंडू अजूनही बाकी असतील या पॉवर प्लेच्या षटकातले आणि 5 चेंडू बाकी आहेत तर दोन्ही सलामीर बॅटर मैदानामध्ये अजूनपर्यंत आहेत. बॅटीची कडा आणि खेळपट्टी लगातच चेंडू राहिलाय. निर्धाव चेंडूचे सांगता होते. थोडा थोडा करून कमबॅक करण्याचा प्रयत्न समर्थ बॉयज 1432 संघ सुद्धा करतोय. ऑन साइडला ढकललाय, चेंडूला पाठवलाय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेला. 1 धाव अजून धावसंघामध्ये ऍड केली जाते.
3 बॉल 12 धावा फलकावरती. ऑन साइडला मारला फटका या ठिकाणी तिकडे क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव भेटेल. चला 2 चेंडू बाकी असतील पॉवर प्लेचे शेवटचे आणि या षटकामध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न केला गेलाय. ऑन साइडला टॅपच्या सारे खेळलेला फटका या ठिकाणी एकच धाव. साइडला मारलं फटका गॅप मधून चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी येतोय चौकार. चला प्रथमेश येतोय हे तिसरं षटक हाताळण्यासाठी. पहा, एक पॉवर प्लेचं षटक, एक विदाउट पॉवर प्लेचं षटक पाहिलं. 2 षटकामध्ये 18 धावा फलकावरती लगावल्या गेल्यात. सलामीर बॅटर अजूनपर्यंत मैदानामध्ये आहेत. 7 चेंडूमध्ये 10 धावांचं डबल बॅट लागली होती, नशीब वर न लागली, नाहीतर या ठिकाणी विपरीत परिणाम झाला असता. चला एक धाव ड्राइव्ह केला सरळ बॅटने, चेंडूला अडवलाय, निर्धाव चेंडू पडला जातोय. चला निर्धाव चेंडू पडलाय. निश्चितच मागच्या षटकातला दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव पडला होता आणि या षटकातला दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळाला. हो, तिसरा चेंडू सुद्धा सुरेख पद्धतीने हाताळलाय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव टाकताना आपण गोलंदाज पाहतोय प्रथमेश. विकेट किपरच्या रूपामध्ये आपण पाहतोय शैलेश कारावडे यांना. खूप चांगली कामगिरी आतापर्यंत विकेटच्या मागून करत असताना. ड्राइव्ह केलाय, स्टेपची अपील केलाय, एसटी वरती चेंडू थेट फेकी, रनआउटच्या रूपाने गडी होतोय बाद. सुरू दोन चेंडू बाकी असतील या षटकातले. धावा रोखण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. 4 चेंडूमध्ये अवघी 1 धाव खर्चलाय प्रथमेशने आणि सुरू करता पडणारा चेंडू असेल. लेग स्टंपच्या बाहेर आत्ता करतोय चुकी. या ठिकाणी अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ. धावा फलकावरती 20. चला एक धाव. 21 धावा फलकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर.
तन्मय येतोय चौथं षटक टाकण्यासाठी. नवीन गोलंदाज. पहिला चेंडू कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय, चेंडूला पाठवलाय सीमारेषे पार, चौका. चार धावांनी वाढ, 25 वरती धावफलक सरकलाय. अजून 5 चेंडू बाकी असतील या षटकातले. पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडू, पुन्हा एकदा तीच नसीहत. अजून एक चौकार येतोय सुरूच्या बॅटीतून. पुन्हा एकदा तिसरा चौकार मारण्याची संधी असेल. ओहो, तिसरा चौकार मारण्याची संधी होती, परंतु ती संधी मिस झालंय. कारण विघ्नेश फायटर संघासाठी बक्षीस लगावलं. बॅक टू बॅक 3 चौकार ठोकले. नयन मांगेला यांच्याकडनं 500 रुपये आहेत. तो तिसरा चौकार मारण्याच्या राजामध्ये षटकार सुरू. नवीन फलंदाज येईल सिद्धेश, फलंदाजी मार्कवरती. 3 चेंडू बाकी असतील या षटकातले. चला, 3 चेंडू बाकी आहेत. 19 धाव फलकावरती 2 गडीच्या मोबदल्यानंतर. तन्मयचा पुढील चेंडू, उलटा चेंडू टॅपच्या साडे खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक आलाय, चेंडू अडवलाय. फेकी सुद्धा थेट यष्टी वरती, गडी बाद. सिद्धेशला बॅक टू डिपार्ट जावं लागणार. रनआउटचा रिव्ह्यू घेतला गेलाय, तर थर्ड अंपायर या ठिकाणी पाहतील. नयन मांगेला, नयन तांडेल बघतील आउट आहे का नाही ते. मग नो साठी रिव्ह्यू घेतलाय. अभिषेक नवीन फलंदाज, फलंदाजी मार्कवरती येतोय. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. सुशांत स्ट्राईक एंड वरती. 2 बॉल बाकी असतील. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू, नोचा इशारा पंचांकडनं. म्हणजेच या ठिकाणी फ्री हिट असेल, फ्री हिट असेल. चला, फ्री हिटचा चेंडू. वाईट बॉल असेल तर फ्री हिट नसेल, नो नाही आहे तर वाईट बॉल असेल. म्युझिक रिटर्न घेतोय. सरळ बॅटीने मारला फटका, सुशांतच्या बॅटीने येतोय दमदार चौका.
4 धावा भेटल्या तर 34 वरती धावफलक सरकलाय. अजून लास्ट बॉल बाकी आहे. तर मात्र झेल टिपलाय, गडी बाद. 4 षटकं संपल्यात. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा फलकावरती आणि 35 धावांचं टार्गेट येऊन राहते समर्थ बॉईज 1432 संघाला. चार षटकामध्ये 35 धावांचं आव्हान दिलं आहे ते समर्थ बॉईज 1432 संघाला. विघ्नेश फायडराने पहिल्या चेंडू ऑफसाईडला कट घेऊन गेल्याचा प्रयत्न होता. क्षेत्रक्षे तैनात त्या रिझममध्ये एक धाव पूर्ण होईल. खातं खोलतोय संघाचं पहिल्या चेंडूवर. दुसरा चेंडू यावेळी थोडासा शफल रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न. येतोय चौकार. दुसऱ्या चेंडूवर झाला बोलला जातोय फलंदाज आर्यनचा. प्रेशर टाकण्याचा प्रयत्न होतोय पहिल्या षटकामध्ये. यावेळी हलक्याने डिफेन्स केलेला चेंडू सन्मानित करून एक धाव पूर्ण होईल. धावफलकामध्ये ऍड जाऊन पोहोचेल ती 6 वर. पुढील चेंडू यावेळी कट केलेला चेंडू चांगले क्षेत्रक्षेत्र पाहायला मिळाल तिकडे कव्हरच्या रिजनला. यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड केलेला फटका. चांगले क्षेत्रक्षण 3 धाव वाचवले गेलेत आपल्या संघासाठी. ऍट द एंड चांगला चौका वाचवला गेला. नक्कीच एकच धावने समाधान मानावे लागेल. 8 धावा धावफलकावर लागल्या जातात. आणखी एक फुलटो चेंडू जाईल गॅप मध्ये निघून येतो या षटकातला दुसरा चौकार. पहिले षटक संपतोय. 12 धावा धावफलकावर लागल्या जातात. 18 चेंडू आणि 23 धावेची गरज. पॉवर पॉवर प्लेचं षटक असेल. दुसरं षटक पॉवर प्लेचं घेतलं आहे फलंदाज संघाने. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या.
दुसऱ्या षटकामध्ये तेच मॅक्झिमाइज करण्याचा प्रयत्न करतील पॉवर प्लेला. पहिला चेंडू टॅपच्या पद्धतीने केलेला फटका. पंचांचा निर्णय काय येईल? पंचांचा निर्णय काय येईल? यस पंच. यावेळी कट करून घेण्याचा प्रयत्न होता. अतिरिक्त उचली घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू विसावतो. निर्धाव चेंडूची सांगता होतंय. 16 चेंडू मध्ये 22 धावांची गरज. यावेळी थोडा जोरात मारण्याचा प्रयत्न. टायमिंग तितका चांगला नव्हता. क्षेत्रक्षय सुद्धा तिकडे तैनात होता. एक धावाने समाधान मानावं लागेल. 15 चेंडू मध्ये 21 धावांची गरज. दोन्ही संघासाठी खूप इम्पॉर्टंट गेम असेल, कारण की जर हा सामना कुठला संघ हरेल तो डायरेक्ट नॉकआउट होईल या स्पर्धेमधून. चेंडू चालाय सीमा रेषे पार, मर्यादित सीमा पार. विकेटचा पतन लागतो पहिला धक्का. सांगडीचे 14 चेंडू आणि इकडून 14 चेंडू मध्ये 21 धावांची गरज. रिक्वायर 100 पाहिला तर 9 रन पर ओव्हरचा पाहायला मिळतोय. तब्बल 150चे स्ट्रायकरने खेळावं लागेल. यावेळी कट केलेले चेंडू क्षेत्रक्षय तैनात. छातीने चेंडू अडवून दिला आहे. दर्शवते किती इम्पॉर्टंट सामना आहे दोन्ही संघांसाठी. जर इकडून एक चूक जरी केली तरी तुम्ही या स्पर्धेतून बाहेर व्हाल. यावेळी पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला फटका. पॉईंट रिजनला एक धाव मिळेल. षटक संपताही 2 षटक समाप्तीनंतर 16 धावा लागला गेल्या धावफलकावर. अजूनही 12 चेंडू मध्ये 19 धावांची गरज. पहिला चेंडू हलक्या हाताने कट केलून गेले फटका. सिंगल साठी मिळेल. एकच धावने समाधान मानावे लागेल. 18 चेंडू 18 धाव्यांची गरज. पराक्रम करावा लागेल. 5 चौकार मारायचे आहेत. 11 चेंडू मध्ये 5 मोठे फटके येणं गरजेचं आहे. यावेळी हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डिफेन्सिव्हली शॉट खेळून एक धाव पूर्ण करतील फलंदाज. दोन्ही फलंदाज जर पाहिलं तर एका बाजूला गौरेश आहे ज्याने 7 चेंडूंचा सामना केला आहे. 9 धावा वैयक्तिक केल्या आहेत. 10 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. यावेळी मोठा फटका घालण्याचा प्रयत्न. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू निघून गेला चौकारासाठी. सामना अजूनही संपलेला नाहीये, कारण की एका बाजूला गौरेश सुद्धा तितकीच धाकड फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. हो हो,
चुकी होते यष्टीरक्षकाकडून चुकी होतोय बाईच्या स्वरूपात एक एक धाव मिळेल नक्कीच. आता 8 चेंडू आणि 8 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. यष्टीरक्षकाला चेंडू कलेक्ट करता आला नाहीये यावेळी. टॅप शॉट खेळला फटका क्षेत्रक्षताईंना. आता थोडीशी स्लो रनिंग बिटवीन द विकेट. पंचांचा निर्णय येतो आउट. 2.4 षटकांचा खेळ संपला आहे. अजूनपर्यंत 23 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. अजूनही 7 मध्ये 12ची गरज. यावेळी मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये आपली विकेट गमावली आहे. समीकरणात जर पाहिलं 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. चला शिवसाई 11 संघाला विनंती असेल आपल्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायचे आहेत. कमिटीचे काय जे काय असतील ते. शिवसाई 11 आपली फॉर्मॅलिटीज कंप्लीट करा. सहा चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. यानंतर अजून एक सामना बाकी आहे. यानंतर अजून एक आजच्या दिवसातला शेवटचा सामना होईल. पहिला चेंडू गॅप मध्ये खेळून काढलेला फटका. पंचांचा निर्णय काय येईल. नक्कीच आपल्या संघासाठी महत्वपूर्ण 3 धावा वाचवल्या. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण धावा वाचवल्या. आता 5 मध्ये 11ची गरज. यावेळी कट करून घेण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. पुन्हा एकदा एकच धाव मिळाला. तर 4 मध्ये 3 मोठे फटक्यांची गरज. 4 मध्ये 10 धावांची गरज. मिनिमम 2 तरी चौकार येणं गरजेचं आहे इकडनं. 4 मध्ये 10ची गरज. चार चेंडू 10 धावा. हृदयाचे ठोके वाढले असेल दोन्ही संघांचे. 4 मध्ये 10ची गरज. कोण मारेल बाजी. कोण पोचेल याच्या नंतरच्या सामन्यामध्ये. थोडासा लेट होतोय. कट करण्याचा प्रयत्न होता. अतिरिक्त उचली घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसरतो. आता 3 मध्ये 10ची गरज. तीन मध्ये 10ची गरज. यावेळी कट केलेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावेल. आता या गेम मध्ये फक्त उरली आहे ती औपचारिकता. 2 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. या अगोदर आपण आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं होतं. 2 चेंडू मध्ये 9 धावा चेस झाल्या होत्या. एक्स्ट्राच्या स्वरूपात 9 चेंडू हाताळला गेला होता आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार. परंतु इकडे काय तसं होताना दिसणार नाही, कारण की
पायाचा वेध घेऊन चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून जाईल आणि आता एक चेंडू आणि एक चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे समर्थ बॉईज 1432 ला आणि विघ्नेश फायटरला फक्त एक लीगल डिलिव्हरी आणि नेक्स्ट राऊंड मध्ये क्वालिफिकेशन. नक्कीच लीगल डिलिव्हरी